नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. तर पहा सध्या पवित्र पोर्टलवरती प्रेफरन्स जनरेट करून ते लॉक करण्यासाठी जी सुविधा आहे तर ती 16 तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे. पहा आज शेवटचा दिवस होता परंतु 3 दिवस याच्यामध्ये पहा वाढ झाली. परंतु पहा प्रेफरन्स जनरेट करत असताना बऱ्याच जणांना पहा वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात. याबद्दल बरेच जण पहा फोनही करतात. तर त्यांच्या समस्या आहेत. तर त्या समस्येबद्दल आपण या छोट्याशा व्हिडिओमधून बोलणार आहे की प्रेफरन्स जनरेट होत नाहीत. हा खूप म्हणजे मोठा प्रॉब्लेम आहे. तर हे जनरेट का होत नाही याचं कारण बऱ्याच जणांना माहिती नसतं किंवा समजत नाही. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं टेन्शनमध्ये असता. आणि मग या ठिकाणी हे जर तुम्हाला कारण समजलं त्या ठिकाणी मला असं वाटतं तुमचं थोडंफार टेन्शन कमी होईल की नेमकं प्रेफरन्स जनरेट न होण्यापाठीमागची कारणे कोणती ही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर बघा तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की प्रेफरन्स तुम्हाला जनरेट का होत नाहीत किंवा कशामुळे होत नसावेत. तर हे जर तुम्ही तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन तपासलं तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामधून तुमची कारणं या ठिकाणी मिळतील. तर या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस प्रेफरन्स जनरेट करायला जाता त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना एक मेसेज येतो की ॲज युअर प्रोफाईल प्रेफरन्सेस आर नॉट अवेलेबल फॉर यू. म्हणजे थोडक्यात जे प्रेफरन्सेस आहेत तुमच्यासाठी उपलब्ध नाहीत. याचा अर्थ काय होतो की तुम्ही जे सेल्फ सर्टिफिकेशन केलं किंवा तुम्ही जी शैक्षणिक तुमची व्यावसायिक पात्रता भरलेली असेल तर त्याच्या अनुसार किंवा तुमचे जे विषय आहेत त्या विषयानुसार तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या जाहिराती नाहीत. म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला जागा उपलब्ध नाही. तुमच्या विषयानुसार जागा उपलब्ध नसतील, तुमचं एज या ठिकाणी बसत नसेल किंवा दुसरे तुम्ही टीईटी सीटेट उत्तीर्ण नसाल तर ही जनरली कारण असतात. पहिलं लक्षात ठेवा जर तुमचं डीएड असेल, तुमचं जर समजा डीएड असेल तर तुम्हाला सगळ्यांना बघा डीएड तुमचं जर असेल आणि तुम्ही फक्त पहिली ते पाचवीला जर पात्र असाल, पहिली ते पाचवीला जर तुम्ही पात्र असाल ठीक आहे तर तुम्हाला टीईटी किंवा सीटेटचा पहिला पेपर उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. बघा म्हणजे आज या ठिकाणी मला म्हणजे काहींचे फोन आले होते त्यावेळेस या ठिकाणी मला समजलं की या ठिकाणी त्या उमेदवाराचं म्हणजे टीईटी नव्हती आणि मग त्यांना वाटत होतं की मला प्रेफरन्स का जनरेट होत नाही. त्यांना सांगितल्यानंतर त्याला विचारल्यावर तुम्ही टीईटी पास आहेत का तर ते म्हणले की मी टीईटी पास नाही. मग असंही प्रॉब्लेम असतात की बऱ्याच जणांना म्हणजे आपण फक्त काय केलं तुम्हाला टीईटी किंवा सीटेट पास जरी नसला तरी तुम्ही टेट परीक्षा देऊ शकता आणि तुम्हाला प्राधान्यक्रम जे सेल्फ सर्टिफिकेशन आहे त्याच्यामध्ये टीईटी सीटेट नसेल तरी आपण काय करतो नोंदणी करतो. नोंदणी झाली म्हणजे बऱ्याच जणांचा असा ग्रह आहे की आपण लगेच प्राधान्यक्रम आपल्याला येतील परंतु नाही. लक्षात ठेवा तुमचं डीएड झालं तुम्ही टेट परीक्षा पण दिली, डीएड झालं तुम्ही टेट परीक्षा पण दिली बरोबर ना, याच्यामध्ये तुम्हाला स्कोर पण चांगला आहे परंतु जर तुम्ही टीईटी किंवा सीटेटचा पहिला पेपर उत्तीर्ण नसाल तर तुम्हाला पहिली ते पाचवीचे पर्सेंटेज जनरेट होणार नाही. तर हे समजून घ्या. त्याच्यामुळे जर तुमच्या केस जर असं असेल तर समजून जा तुम्ही पात्र नाही, तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होणार नाही. या टप्प्यात पण नाही होणार आणि पुढच्या टप्प्यात पण तुम्हाला जनरेट होणार नाहीत. आता डायरेक्टली टेट ज्यावेळेस चौथी होईल त्या टेट चौथीमध्ये तुम्ही टीईटी किंवा सीटेट पेपर पास होऊन परीक्षा द्या त्यावेळेस तुम्ही पवित्र पोर्टल नोंदणी करा नंतर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होतील. दुसरी या ठिकाणी जी केस असते तर ती म्हणजे बऱ्याच जणांचं जे काही एज आहे ते एज त्याच्यामध्ये बसत नाही. म्हणजे समजा या ठिकाणी तुमचं जर ओपनचं एज अगदी तुम्ही पहिली ते पाचवी किंवा 6वी ते 8वीला पसंतीक्रम जनरेट करू पाहता तर त्यावेळेस जो काय क्रायटेरिया ओपनचा आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होणार नाही. तर हे एक कारण तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा बऱ्याच जणांचं काय होतं ज्यावेळेस तुम्ही सेल्फ सर्टिफाय करता त्यावेळेस जर चुकून बघा म्हणजे चुकून होतं असं म्हणजे तुम्हाला माहिती की मी टीईटी सीटेट पास आहे परंतु तुम्ही टीईटी सीटेटच नमूद केलेली नसते त्यामुळे तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होणार नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं बऱ्याच जणांकडून डीएडची किंवा बीएडची नोंद करायचीच राहते. म्हणजे पवित्र पण तुम्ही सगळी माहिती भरता परंतु व्यावसायिक पातळीवर तुमचे डीएड किंवा बीएड नसेल तर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होणार नाही. हे कारण आहे का ते बघा. तुमच्याकडे सेल्फ सर्टिफायचा फॉर्म प्रिंट असेल त्याच्यामध्ये बघायचं की अरे मी हे टाकलेलं आहे का. हे झालं सगळ्यात महत्त्वाचे जनरली गोष्टी झाल्या की तुम्हाला या कारणामुळे प्राधान्यक्रम जनरेट होणार नाहीत. आता एक सगळ्यात मोठा जो मला सारखे प्रश्न विचारले जातात ते म्हणजे की समजा सर आमचं बीसीए आहे किंवा समजा आमचं बीकॉम आहे एमकॉम आहे तर आम्हाला प्राधान्यक्रम का जनरेट होत नाही. तर बघा जर 6वी ते 8वी तुम्ही पात्र आहात म्हणजे तुम्ही या ठिकाणी काय दिले टीईटी पेपर दिलाय दुसरा दिलाय किंवा सीटेटचा पेपर पण तुमचा दुसरा पास आहे आणि तुम्ही बीसीए वगैरे तुमचं केलेलं असेल बीसीए तुमचं झालेलं असेल तर मग आम्हाला प्राधान्यक्रम का जनरेट होत नाहीत असं म्हणजे काल एक प्रश्न आला होता. तर बघा सगळ्यात महत्वाचं समजून घ्या की गणित विषयाचे जर प्राधान्यक्रम जनरेट व्हावे असं वाटत असेल तर तुमच्या या ठिकाणी गणित एक तर तुमचा बीएससी मध्ये तुमचा गणित हा स्पेशल विषय असावा किंवा संख्याशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा माहिती तंत्रज्ञान विषयातली पदवी किंवा हा तुमच्या ठिकाणी अंतिम वर्षाला विषय असावा यापैकी कोणता एक विषय तुमचा असायला पाहिजे. आता बघा जर समजा तुमचं इथं
इलेक्ट्रिकल असेल, बघा बऱ्याच जणांचा मेकॅनिकल इंजिनियर असतं, परंतु इलेक्ट्रिकल विषय असतो, तुम्ही तो नमूद करता. तर इलेक्ट्रिकल विषय जर नमूद असेल किंवा तुमचा तो स्पेशल असेल, तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होणार नाही, तुम्ही पात्र नाही त्या विषयाला. इलेक्ट्रॉनिक्स विषय असायला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्स याच्यातून तुम्ही पदवी घेतली असेल, तुम्ही याच विषयाची नोंदणी केली असेल पवित्र पोर्टलला, तर आणि तरच तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होतील, अन्यथा होणार नाहीत. नंतर बघा, हे बघा इथं कॉम्प्युटर सायन्स म्हटलंय पा, ठीक आहे. जे समजा बीसीए वगैरे करतात किंवा समजा तुम्ही या ठिकाणी बीएससी वगैरे करता, तर बीएससी जर करत केलेली असेल आणि जर त्याच्यावर तुमचा कॉम्प्युटर सायन्स हा तुमचा मुख्य विषय असेल, मुख्य विषय समजून घ्या ज्याच्यातून तुम्हाला पदवी मिळालेली आहे. बीसीए ला मला असं वाटतं की कॉम्प्युटर ऍप्लिकेशन हा विषय असतो. कॉम्प्युटर ऍप्लिकेशन आणि कॉम्प्युटर सायन्स याच्यामध्ये फरक आहे. जर तुम्ही कॉम्प्युटर सायन्स हा तुमचा मेन विषय असेल आणि तुम्ही जर हा विषय टाकलेला असेल कुठं पवित्र पोर्टलला नोंदणीच्या वेळी, तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी गणित विज्ञानाचे प्राधान्यक्रम येते, म्हणजे गणित प्राधान्यक्रम येतील, अन्यथा येणार नाही. आणि दुसरा हा माहिती तंत्रज्ञान विषय म्हणजे आयटी विषय आहे. हा जर तुमचा आयटी विषय असेल, आयटी विषयातून तुम्ही पदवी मिळवली असेल, तर आणि तरच तुम्हाला गणित प्राधान्यक्रम जनरेट होतील, अन्यथा होणार नाहीत. म्हणजे बरेच जण म्हणतात की सर आमचा आहे, पण तो आमचा का जनरेट होत नाही? तुमचा हा विषय आहे का कॉम्प्युटर सायन्स, तुम्ही नोंदवलाय का बघा. माहिती तंत्रज्ञान तुमचं जर असेल, माहिती तंत्रज्ञान बीएससी तुमची त्यातून झाली असेल, नोंदवलाय का बघा. नोंदवला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होणार नाहीत. तर हे झालं पहा गणिताचं. नंतर विज्ञान मध्ये बघा, विज्ञान मध्ये बरेच जण म्हणतात की पर्यावरण शास्त्र हा विषय आमचा, किंवा या ठिकाणी कृषीशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, बाकी जैवतंत्रज्ञान, जीवरसायनशास्त्र, कृषीशास्त्र. आणि जर तुम्ही या विषयाचं अंतिम म्हणजे या सगळ्यात शेवटच्या म्हणजे अगदी आपण पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षापर्यंत हे विषय तुमचे जर असतील तर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होतील. या व्यतिरिक्त तुमची बीएससी वगैरे असेल त्यांना या ठिकाणी प्राधान्यक्रम जनरेट होतील. बाकीचे विषय जे या व्यतिरिक्त असतील त्यांना प्राधान्यक्रम विज्ञानचे जनरेट होणार नाहीत. तर हे जर तुमचे विषय असतील आणि तुम्हाला विज्ञानचे प्राधान्यक्रम आलेले असेल तुम्ही देऊ शकता. तर बघा गणित आणि विज्ञान हा जो कॉमन विषय आहे तो कोणा कोणाला येऊ शकतो. तर जर तुमचं गणित, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीव विज्ञान, पर्यावरणशास्त्र या विषयाची पदवी किंवा तुमची सामान्य पदवी असेल तरी तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होतात गणित विज्ञानाचे. ठीक आहे, कॉमन विषय. तर कॉमन विषय बघा कोणाकोणाला येणार आहे. ज्यांचं फक्त गणित आहे त्यांनाही गणित विज्ञान प्राधान्यक्रम 6वी ते 8ला पण जनरेट झालेले असते, तुम्ही देऊ शकता. तुमचं फक्त रसायनशास्त्र असेल तरी गणित विज्ञान देऊ शकता. कारण हे प्रश्न खूप सारे विचारतात की सर आमचं केमिस्ट्री मधून आहे तर मग आम्ही देऊ शकतो का, विज्ञान पण देऊ शकतो आणि गणित विज्ञान पण देऊ शकतो का. तर तुम्ही गणित पण देऊ शकता, सॉरी विज्ञान पण देऊ शकता आणि गणित आणि विज्ञान हा कॉमन पण देऊ शकता. कारण लक्षात ठेवा बऱ्याच शाळेमध्ये विज्ञान हा सेपरेट विषय असतो, त्याला जागा वेगळी असते, आणि गणित आणि विज्ञान हा कॉमन विषय असतो. म्हणजे दोन्ही विषयाला तुम्हाला शिकवावं लागेल, दोन्ही विषयाला शिकवावं लागेल. यापैकी तुमचा एक पदवीला विषय असेल किंवा तुमची सामान्य जनरल पदवी असेल. जनरल म्हणजे काय असते, जनरल पदवीचा अर्थ असतो की कोणताही स्पेशल विषय नसतो, कोणताही मुख्य विषय नसतो. जनरल पदवीचा अर्थ असा असतो. तर हे पैकी असेल तुम्हाला गणित विज्ञान येईल, अन्यथा बाकीच्यांना येणार नाही. तर हे झालं तुमचं गणित विज्ञानचं. बाकी बरेच जण असं म्हणतात की सर आमचं राज्यशास्त्र होतं तर आम्हाला समाजशास्त्र पण आलाय, भूगोल पण आलाय, इतिहास पण आलाय, तर तुम्ही देऊ शकता का. तर 100% तुम्ही पण देऊ शकता. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं बघतोय की तुम्हाला प्राधान्यक्रम काय जनरेट होत नाही. तुम्हाला मी सांगितलं बीसीएस किंवा ठिकाणी तुमचा जो आयटी विषय आहे तर ते तुमची कारण. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, आपल्याला ज्यांचं बीकॉम आहे पा, बीकॉम साठी मी सांगितलं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्राधान्यक्रम 9वी ते 10वी किंवा 6वी ते 8ला जनरेट होत नाहीत. परंतु तुमचं जर 11वी ते 12वी साठी पास, बऱ्याच जणांचा जो विषय असतो तो मानसशास्त्र विषय असतो पा, मानसशास्त्र. कारण 11वी ते 12वीला बघा या भरतीमध्ये पसंतीक्रम किंवा जागाच आल्या नाहीत. जागा जर आल्या नसतील तर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होणार नाही. त्यामुळे बऱ्याच जणांच्या ठिकाणी हा विषय असतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, जर तुमची इथं बघा आता बालविकास हा विषय आहे पा, बघा 11वी ते 12वीला पा बालविकास विषय आहे. बालविकास या विषयाला प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट झाले असते जर या पदाच्या जागा आल्या असत्या. आणि मग तुमचा इथं होम सायन्स असो किंवा इकॉनॉमिक्स असो किंवा सायकोलॉजी असो किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट यापैकी एका विषयातून तुमची पदवी झाली असती तर तुम्हाला बाल विकास हा विषय 11वी ते 12वीला आला असता. परंतु बाल विकास या विषयाच्या जागाच नाही आले, त्यामुळे तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होण्यास संभव नाही. म्हणजे त्यामुळे लक्षात घ्या की जर जागा आलेल्या असतील तर आणि तरच प्राधान्यक्रम जनरेट होतील, अन्यथा प्राधान्यक्रम जनरेट होणार नाही. म्हणजे याच्यावरती पण बरेच जण प्रश्न विचारतात सर आम्हाला का नाही जनरेट झाले. तर हे महत्वाचं कारण आहे. जाहिराती बघा, सगळ्या जाहिराती, तर जाहिरातीमध्ये तुमची जागा आहे का तुमच्या विषयाच्या 11वी ते 12वीला,
जर जागा असेल तर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट व्हायला पाहिजे, मग तुम्ही तक्रार करू शकता. परंतु जर नसेल तर तुम्हाला प्राधान्यक्रम येणार कुठून? ठीक आहे, हे एक झालं महत्वाचं बालविकास सायकोलॉजी. त्यानंतर बघा हे शारीरिक शिक्षण वगैरे आहे, इन्व्हायरमेंट पर्यावरणशास्त्र. तर हे समजून घ्या. अशा प्रकारे तुमचे विषय आणि त्या विषयाला जर जागा असेल तर आणि तरच या ठिकाणी तुमचे प्राधान्यक्रम जनरेट होतील. अजून सगळ्यात महत्वाचं, ज्यांचं एमकॉम आहे, एमकॉम वाल्यांना सुद्धा प्राधान्यक्रम येत नाहीत. याचं कारण हे आहे की तुम्हाला प्राधान्यक्रम न येण्याचं कारण म्हणजे तुम्ही पात्र आहात, परंतु तुमच्या विषयासाठी तुम्ही एमकॉम ज्या विषयातून केलं त्या विषयासाठी 11वी ते 12वीला जागा नाहीत, म्हणजे जाहिरातीमध्ये जागा नाहीत. जाहिरातीमध्ये जागा नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट झालेले नाहीत. जसं समजा ठिकाणी तुमची चिटणीची कार्यपद्धती असेल, सहकार असेल, किंवा समजा ठिकाणी पुस्तकापण लेखाकर्म असेल, वाणिज्य संघटन व्यवस्थापन असेल, या विषयाला 11वी ते 12वी जागाच नाहीत आल्या, कारण 11वी ते 12वी जागाच नाही या भरतीमध्ये. त्यामुळे तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट झालेले नाहीत, हे समजून घ्या. हा, पुढे ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होतील. आता बघा, ज्यांचं बीसीए असतं त्यांना कोणते प्राधान्यक्रम जनरेट होणार आहेत पहा, तर माहिती तंत्रज्ञान म्हणजे होम मॅनेजमेंट आहे, तर याचे प्राधान्यक्रम जनरेट होतील. आणि कोणत्या वर्गासाठी, तर 11वी ते 12वी साठी. परंतु 11वी ते 12वी साठी या विषयाचे प्राधान्यक्रम जर आले नाहीत तर तुम्ही बीसीए जरी नोंदवला असेल, म्हणजे कॉम्प्युटर ऍप्लिकेशन नोंदवलं असेल, तरी तुम्हाला प्राधान्यक्रम येणार नाहीत. आणि 6वी ते 8वी साठी आपण बघितलं, गणितासाठी तुमचं कॉम्प्युटर सायन्स पाहिजे. बरोबर, काय पाहिजे? कॉम्प्युटर सायन्स पाहिजे. कॉम्प्युटर सायन्स जर 6वी ते 8वीला असेल तर प्राधान्यक्रम येतील. तुम्हाला कॉम्प्युटर ऍप्लिकेशनला 6वी ते 8वीला येत नाहीत. आणि कॉम्प्युटर ऍप्लिकेशन हे तुमचं 11वी ते 12वी साठी माहिती तंत्रज्ञान या विषयाला पात्र आहे, परंतु या विषयाचे प्राधान्यक्रम किंवा जाहिराती नाहीत आले, त्यामुळे तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत. बाकी तुम्हाला आयटी असेल किंवा कॉम्प्युटर मॅनेजमेंट असेल, हे विषय तुम्हाला असतील तर तुम्ही या विषयाला पात्र आहात. परंतु 11वी ते 12वी साठी जागा नाहीत, भरतीमध्ये एकही जाहिरात नाही आली, एकाही जाहिरातीमध्ये एकही जागा नाही, त्यामुळे तुम्हाला ते प्राधान्यक्रम जनरेट होत नाही. काहींना झाले असतील तर तुमचं कॉम्प्युटर सायन्स असेल, त्यांचे बघा, बरेच जण म्हणतात की सर आमच्या मित्रात झालं, मैत्रीण झाला, पण त्यांची बघा काय पदवी टाकली त्यांनी आणि त्यांचे जनरेट झाले म्हणजे ते पात्रच असले असंही नाही. कारण बघा, मी एकदम स्पष्टपणे सांगतो तुम्हाला की एक तुम्हाला जनरेट होण्याचे कारण काय असतात. जर तुम्ही चुकीचा विषय टाकला म्हणजे तुमचा कॉम्प्युटर ऍप्लिकेशन विषय आहे पा, बरोबर, खरं खरं तुमचा कोणता विषय? कॉम्प्युटर ऍप्लिकेशन आहे, परंतु तुम्ही चुकीचा टाकलाय कॉम्प्युटर सायन्स. बघा, याचा परिणाम वाईट होतो पुढं. तुमचं म्हणजे मुळामध्ये तुमचं बीसी आहे, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन विषय आहे, म्हणजे तुम्ही म्हणता माझ्या मैत्रिणीचं काय झालं किंवा माझ्या मित्राचं काय झालं, तर कॉम्प्युटर ऍप्लिकेशन दोघांचा पण विषय आहे, मेन विषय. तुमचं बीसीए केलं तर कॉम्प्युटर ऍप्लिकेशन विषय असू शकतो, म्हणजे मला माहिती नाही तुमचा कोणता विषय आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, पण मी एक जनरली सांगतो, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन यातून तुम्हाला डिग्री मिळाली असेल, परंतु तुम्ही काय टाकलं, चुकीचा विषय टाकला कॉम्प्युटर सायन्स, म्हणजे तुमचं जर असेल कॉम्प्युटर सायन्स तर काय अडचण नाही. परंतु नसताना तुम्ही कॉम्प्युटर सायन्स विषय टाकला तर तुम्हाला 6वी ते 8वीला प्राधान्यक्रम जनरेट झालेले असतील आणि मग तुम्ही प्रामाणिकपणे कॉम्प्युटर ऍप्लिकेशन टाकला, त्यामुळे तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट झाले नाहीत. परंतु प्राधान्यक्रम जनरेट झाले म्हणजे तुम्ही पात्र ठरता का? तुम्हाला नोकरी मिळणार आहे का? तर अजिबात नाही. कागदपत्र पडताळणीमधून असे जे उमेदवार असतात की चुकीच्या विषयावरती प्राधान्यक्रम तुम्हाला आले आणि तुम्ही ते लॉक केले आणि तुमची निवड झाली, तर तुम्ही कागदपत्र पडताळणीच्या टप्प्यावरती अक्षरशः बाद ठरता. तुमची निवड होऊन सुद्धा तुम्ही बाद ठरता, बाहेर फेकले जाता. कुठं? कागदपत्र. कारण बघा, ह्याच्यामध्ये भरपूर टप्पे आहेत. तुम्हाला आलं म्हणजे लगेच जॉईनिंग झाली असं नाही होत. तुमची निवड होईल, तुमची निवड जी झाली तर ती निवड बरोबर आहे का, योग्य आहे का, हे तुमचं कागदपत्रामधून ठरवलं जातं. कागदपत्रामध्ये जर त्यांना आढळलं की तुमचा कॉम्प्युटर ऍप्लिकेशन विषय आणि तुम्ही कॉम्प्युटर सायन्स टाकला तर तुमची निवड ही रद्द केली जाते, तुम्हाला पुढे जॉईनिंग मिळत नाही. हे लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्हाला नेमकं का आलं का नाही आलं ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, त्यामुळे उगाच दुःख करत बसू नका. जे आहे ते आहे, तुमचे विषय नाहीत, तुमच्या विषयाला जागा नाहीत आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्राधान्यक्रम आले नाहीत. तुम्ही टीईटी पास नाही, सीटेट पास नाही, त्यामुळे तुम्हाला प्राधान्यक्रम आले नाहीत. तुम्ही वयामध्ये बसत नाही, तर ही सगळी काही महत्वाची कारणं असतात. तुमचं मीडियम वेगळं आहे किंवा सगळ्यात महत्वाचं सेल्फ सर्टिफाय करताना काहीतरी माहिती आपली मिस झाली, चुकीची भरली गेली, त्यामुळे तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट झालेले नसतील. तर ही तुमची कारण तुम्ही तुमची कारण पडताळायची आहे की आपलं सेल्फ सर्टिफाय भरताना काय चुकलंय का, आपण डीएड भरलं नाही, बीएड नाही भरलं किंवा मार्कच नाही टाकले. एक मला मेसेज आला होता की सर मी डीएडचे मार्कच नाही टाकले. बघा, डीएडचे जर तुम्ही मार्क नसतील टाकले तर त्यांना प्राधान्यक्रम जनरेट नाही होणार. म्हणजे त्यांनी काय केलं, बघा, डीएड तर भरलं पण पुढे जे काय मार्क पा कॉलम असतो त्याच्यामध्ये त्यांचे जे मार्क आहे ते डॅश आलेले आहेत, म्हणजे त्यांनी मार्क नाही टाकले. याचा अर्थ काय होतो की तुम्ही डीएड पासच नाही, बरोबर ना. मग मार्क जर नसतील आले, तुम्ही डीएड जर पास नसाल तर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट कुठून होणार?
बरोबर ना. ही कारण म्हणजे ही कारण आपल्याला माहिती असतात. आपण दुसऱ्यांचं बघून काय करतो, अरे मला यायला पाहिजे, मला यायला पाहिजे असं म्हणतो. परंतु ही महत्वाची कारण असतात. तुम्ही जर विषय चुकीचे टाकले तर त्याला प्राधान्यक्रम सुद्धा भरपूर आलेले असतील तुमच्यापेक्षा. तुमचं शिक्षण बरोबर आहे, तुम्ही बरोबर जे काही विषय तुम्हाला आहेत डिग्रीसाठी ते भरले, बरोबर भरले, प्रामाणिकपणे भरले, त्यामुळे तुम्हाला प्राधान्यक्रम काय आले, कमी आले. परंतु दुसऱ्या तुमचा मित्र आहे, सेम तुमचं एज्युकेशन आहे, त्यांनी काय केलं, तुमचा जो मुख्य विषय तो पण टाकला आणि बाकीचे पण विषय चुकीचे टाकून दिले, मुख्य विषय नसलेले, तर त्याचे प्राधान्यक्रम त्याला जनरेट होतील ना. मग तुमचे काय येणार, 500 येतील, त्याचे 1000 येतील. मग तुम्ही काय म्हणता, अरे ते जर माझं सेमच आहे, त्याला जास्त कसे आले, चुकीचे विषय भरल्यामुळे चुकीचे प्राधान्यक्रम आले. प्राधान्यक्रम येण्याला महत्व नसतं, तुमचं मुख्य काय आहे, तुम्ही डिग्री कशातून केली, कागद काय म्हणतोय ते महत्वाचं आहे. अन्यथा तुम्ही कागदपत्र पडताळणीच्या टप्प्यावरती बाद ठरू शकता. तर हे बघा, 16 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत आहे. व्यवस्थित सगळ्या गोष्टी चेक करा की आपण ज्याच्यासाठी पात्र आहोत त्यालाच प्राधान्यक्रम लॉक करतोय का, त्याच विषयाला प्राधान्यक्रम जनरेट होऊन तेच लॉक करतोय का. जे चुकीचे प्राधान्यक्रम लॉक जनरेट झाले असतील ते लॉक करायचे नाहीत, अन्यथा कागदपत्र पडताळणीमधून तुम्ही बाद ठरणार. बघा, का नेमकं प्राधान्यक्रम जनरेट होत नसतील, का तुमच्या विषयांचे प्राधान्यक्रम जनरेट होत नसतील, याबद्दलची माहिती आपण विथ प्रूफ तुम्हाला मी सांगितलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, सगळ्यात महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारे जे तुमचे ज्या काही तुमच्या ठिकाणी अडचणी असतात त्या अडचणीबद्दल एकदम अधिकृत असं माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला प्रेफरन्स बद्दल किंवा पुढे अगदी कागदपत्र पडताळणीपर्यंत जर तुम्हाला आपलं मार्गदर्शन, वैयक्तिक मार्गदर्शन मिळवायचं असेल, त्यासाठी पण रायजिंग टीचर हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि त्याच्यावरती आपली म्हणजे मार्गदर्शन बॅच सुरू आहे, तर तुम्ही याच्यावरती पण जॉईन करू शकता. अगदी म्हणजे एकदम कमी ह्याच्यामध्ये 231 रुपयामध्ये 231 रुपये एवढे भरून तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकता. अगदी तुम्हाला वैयक्तिकही बोलता येईल, कॉलवरही बोलता येईल. कारण तुम्हाला खरंच काही गोष्टी म्हणजे चुकीच्या तुम्ही करता आणि नंतर मग लक्षात ठेवा, तुम्हाला मार्क असून सुद्धा फायदा होत नाही. एकदा तुमची निवड झाली चुकीची की निवड चुकीची झाली. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळवायचं असेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. आणि जर समजा तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी मी सांगत असतो, त्यातून तुम्हाला समजत असेल तरी तुमच्या सर्व शंकांचं निरसन होईल. म्हणजे हेच तुम्ही जॉईन करावं असं बिलकुल काही नाही. फक्त तुम्ही प्रॉपर समजून घ्या, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा, सगळ्या जीआरचा अभ्यास करा आणि त्याच्या अनुसार तुमची पात्रता काय आहे हे ठरवून तुम्ही पसंतीक्रम लॉक करा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा आणि सगळ्यात तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा की का माझे पसंतीक्रम जनरेट झाले नाहीत किंवा का होत नाहीत, याची कारणं त्यांना पण मिळतील. आणि जर तुमच्याकडून चुकून काही राहिलं असेल तर कदाचित आपण म्हणलो की पुढच्या टप्प्यामध्ये काही तशी दुरुस्तीचे वगैरे जर टॅब आला तर तुम्ही त्यावेळेस दुरुस्त करू शकता. परंतु आता मात्र चुकीचं काहीही करू नका. एवढंच, कारण कागदपत्रामधून तुम्ही बाद ठरला तर तुम्ही पुढच्या टप्प्यात सुद्धा बादच आहात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, थांबूया आपण इथं. सर्वांना धन्यवाद, सर्वांना गुड नाईट.